तर धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातल्या कमबॅकला खासदार सुप्रिया सुळे यांचा विरोध आहे। धनंजय मुंडे यांना जर पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घेतलं तर बीडमध्ये जाऊन देशमुख कुटुंबांच्या सोबत उपोषणाला बसणार असा इशाराच सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला दिलेला आहे। तर माणिकराव कोकाटे यांच्याकडून मंत्रिपद काढून घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी दिल्लीमध्ये जाऊन अमित शहांची भेट घेतली होती। त्यामुळे धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळामध्ये येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती। मात्र त्याला सुप्रिया सुळे यांनी विरोध केलेला आहे। मला खरं तर आश्चर्य वाटलं की अमितभाईंनीही त्यांना भेट कशी दिली, काय कारण झालं माहिती नाही। ते म्हणले विकासाचं कामं, पण मला आश्चर्य वाटते की या देशाच्या होम मिनिस्टरकडे काय विकासाच्या कामाचं असेल आणि त्यांचंच सरकार आहे ना। मग त्यांच्या सरकारची कामं जर महाराष्ट्रात एका सत्तेत असलेल्या आमदाराची होत नसतील आणि त्या सत्तेत असलेल्या आमदारांना दिल्लीला कामं करायला येत असेल तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे ना। म्हणजे दोन गोष्टी आहेत की ज्यांच्यावर आरोप झालेत, ज्यांच्यावर तुम्ही राजीनामा दिला, तो एक मुद्दा, हा एक मुद्दा। त्याच्यामुळे मला दुःख वाटलं। आता शेवटी एक लोकशाही आहे, प्रत्येकाला कुणालाही भेटायचा आहे, त्यांचा अधिकार आहे। पण ज्याच्यावर आरोप झालेले आहेत, संतोष भाऊची हत्याच्या मागच्या षडयंत्रात ज्यांचा राजीनामा तुमच्याच सरकारने गेला, अशा व्यक्तीला भेटणं हे किती योग्य अयोग्य आहे। आणि हे मी राजकीय म्हणत नाही, हे मन आहे, या मनातल्या गोष्टी आहेत। मी दुखावले गेले, मला वाईट वाटलं की अरे असं कसं झालं। ज्या अमित भाईंकडे आम्ही अधिकाराने न्याय मागायला गेलो संतोष देशमुखांसाठी, त्याच अमित भाईंनी आज जी वेळ धनंजय मुंडेंना दिली